शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे। शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे। शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लागावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार असल्याचे विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी सांगितले। पुण्यातील शिवसेना भवन येथे शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। तत्पूर्वी शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। याप्रसंगी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, शिवसेना महिला पुणे शहर प्रमुख पूजा रावेतकर, सुधीर कुरुमकर, शिवसेना महिला पुणे जिल्हाप्रमुख कांता पांढरे, गीतांजली ढोणे, सीमा कल्याणकर, सारिका पवार, रंजना कुलकर्णी, शिवसेना पुणे जिल्हा महिला समन्वयक शर्मिला येवले यासह अन्य मान्यवर शिवसैनिक उपस्थित होते। येत्या 9 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस राज्यभर जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे। पुणे शहर जिल्ह्यात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे। दिनांक 8 फेब्रुवारी रोजी श्री दगडूशेठ हलवाई गणपती येथे सकाळी 8 वाजता मंदिरात महाआरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। 8 व 9 फेब्रुवारी रोजी शहरात रुग्णसेवा, ज्येष्ठांचे सत्कार असे विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत। आज संवाद साधण्याची 3 कारणे आहेत। एक म्हणजे पुणे शहरामध्ये सगळीकडे प्रवास करताना वाहतुकीचा खोळंबा आणि अनेक ठिकाणी आपल्या सर्वसामान्य वाहनधारकांना बराचसा ट्रॅफिक जॅमचा त्रास होतो आहे। तर याच्या संदर्भामध्ये परिवहन विभागाची बैठक मी घेतलेली होती आणि त्या बैठकीमध्ये मेट्रोच्यामुळे काय कामांचा अडथळा होतोय, याचबरोबर आपल्या काही ठिकाणी जिथे ट्रॅफिक जॅम होतात त्या ठिकाणी वाहतूक सिग्नल्स किंवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये वाहतुकीचं नियमन व्यवस्थित पोलीस विभागाने केलं पाहिजे, याच्याकडेही मी संबंधित अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलेलं आहे। परंतु एक मुद्दा माझ्या निदर्शनाला असा आला की मेट्रोनी असं कबूल केलेलं होतं की आम्ही जिथे आमचं काम चालू आहे ते काम नीट व्हावं आणि जनतेला त्रास होऊ नये म्हणून काही ते मार्शल जसे आपले नेमले होते तसे मार्शल ते नेमणार आहेत, मार्शल किंवा वाहतूक मदतीसाठी म्हणून त्यांचा स्टाफ। परंतु हे पुरेसे नेमलेले नाही आहेत असं माझ्याकडे माहिती आलेली आहे। महानगरपालिकेकडे फक्त 40ची संख्या त्यांनी दिलेली आहे आणि अनेक ठिकाणी काम जिथे होतं त्या कामाच्या ठिकाणी काम बंद करण्यासाठी म्हणून त्यांनी जे काही आडोसा घातलेला असतो तोही उडत असतो, लोकांना त्यावर धूळ जात असते आणि म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेमार्फत मी सांगू इच्छिते की आमचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी मेट्रोच्या संदर्भात मुद्दामून भानगिरे आणि सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत एक निवेदन देणार आहे आणि मेट्रोनी इथे बॉर्डन्स किंवा वाहतुकीच्या संदर्भात मेट्रोचा अडथळा जिथे जिथे होत असेल तिथे पुरेशा प्रमाणात उभे केले पाहिजे ते जे आहे ते। दुसरं, त्यांचे जे बॉर्डन्स असतात ते वाहतुकीला मदत करण्याच्या पेक्षा किंवा वाहतुकीच्या अडथळ्याच्या संदर्भात सहकार्य करण्यापेक्षा फोनवरतीच बोलत उभे असतात बरेचशा वेळेला, म्हणजे ते असतात हे मला सुद्धा नंतर शोध लागला की असे मेट्रोनी माणसं नेमलेली आहेत म्हणून। तर त्यांना व्यवस्थित गणवेश दिला पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे की वाहतुकीला मदत करण्यासाठी आहेत आणि केवळ वाहतुकीच्या लोकांना पुढे ढकलणं एवढं त्यांचं काम पुरेसं नाहीये। तर वाहतूक पोलीस आणि त्यांनी मिळून ज्या ज्या ठिकाणी खूप कोंडी होईल तिथे सुद्धा वाहतूक सुरळीत होण्यासाठी सहकार्य आणि लक्ष दिलं पाहिजे।